हाय हॅलो नमस्कार, मी वैष्णवी स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये। आज आपण बघणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने दोडक्याची भाजी कशी बनवायची। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। दोडक्याची भाजी बनवण्यासाठी इथे बघा 2 कोवळे दोडके स्वच्छ धुवून घेतले। आता दोडक्याच्या शिरा काढून घेऊया। पूर्वीपासूनच आपण बघतोय दोडक्याच्या शिरा काढून मगच त्याची भाजी बनवली जाते, तर या शिरा का काढतात याचं उत्तर मला कमेंट करून कळवा। इथे बघा दोन्ही दोडक्याच्या छान अशा शिरा काढून घेतल्या। आता याला कट करून घेऊया। इथे छोटे कोवळे दोडके घेतले आहेत, त्यामुळे मी अशा पद्धतीने गोल गोल त्याला चिरून घेतलं। याऐवजी दोडका लांबट किंवा बारीक चिरून घेतला तरीही चालेल। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, एक टोमॅटोही बारीक चिरून घेतला, 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला, सोबतच जिरे आणि मोहरी घेतली। भाजीसाठी सर्व तयारी करून घेतली। आता भाजीला फोडणी घालूया। गॅसवर एक कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं। आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची मोहरी। मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचे जिरे। इथे बघा जिरेही छान फुलले गेले। आता त्यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला कांदा। रोजच्या जेवणासाठी एकदम साधी सोपी रेसिपी आहे। इथे अजिबात मसाल्याचा वापर केलेला नाही। एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आता कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये घालायचं थोडंसं मीठ। मीठ घालून कांदा छान परतून घ्यायचा। इथे बघा कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घेतला। आता यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो। आता टोमॅटो तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायचा। आता टोमॅटो लवकर विरघळण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची, म्हणजे टोमॅटो लगेच मऊ होतो। 2 मिनिटांमध्येच टोमॅटो बघा छान मऊ झालेला आहे। आता फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची। कोथिंबीर ही मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायची। आता यामध्ये घालायचा चिरून घेतलेला दोडका। दोडकाही तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचा। मग त्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ। लक्षात घ्या आधी आपण मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजानेच यामध्ये मिठाचं प्रमाण ठेवायचं। कोणतीही भाजी बनवताना ती मिठामध्ये छान अशी भाजून घ्यायची आणि तिला 1 मिनिटभर वाफ द्यायची, म्हणजे भाज्यांचा उग्र वास निघून जातो आणि भाजी चवीला छान लागते। दोडका छान तेलामध्ये मिठामध्ये परतून घेतला। आता यामध्ये घालायची थोडीशी हळद, 1 ते 1.5 चमचा कोल्हापुरी तिखट मसाला किंवा कांदा लसूण मसाला। तिखट मसाला तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायचा। आता त्यामध्ये घालायचा 2 ते 3 चमचे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट। कूट ही यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा। लाल तिखट घातल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आता यामध्ये घालायचं पाणी। तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि वरून घालायची भरपूर अशी कोथिंबीर। आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे याला मंद गॅसवर शिजू द्यायचं। इथे बघू शकताय काय मस्त भाजी शिजून तयार झालेली आहे आणि कलरही बघा भाजीला काय मस्त आलेला आहे। तुम्हाला ही बघूनच खावीशी वाटत आहे ना? तर तुम्हाला ही दोडक्याची भाजी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आणि जाता जाता चॅनेलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।